लोकसभा झाली, विधानसभा झाली, नगर परिषद झाली, हॅट्रिक झाली. आता महापालिकेत आपल्याला चौकार मारायचा आहे. चौकार. विधानसभेच्या पहिल्या भाषणात सांगितलं होतं की आम्ही या विधानसभेत 200 पार करून दाखवणार, तर 232 आणून दाखवले. ते इथं छोटी गोष्ट आहे. मी डॉक्टर नसलो तर ऑपरेशन करतो, कोणाला गोळी, इंजेक्शन, सर्जरी मला सगळं माहित आहे. एकनाथ शिंदे बोलतो ते करतो. माझ्या लाडक्या बहिणी इथं साक्षीदार आहे. मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली. मी गरिबी पाहिली आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. अनेक लोकांनी त्याला विरोध केला, अनेक लोक कोर्टात गेली, पण तुमचा एकनाथ शिंदे खमक्या भाऊ तिथे बसला होता, त्यामुळे लाडकी बहीण योजना सुरू झाली. कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. बाळासाहेब सांगायचे, आश्वासन देताना 10 नाही 100 वेळा विचार करा, पण दिल्यानंतर माघार नाही. मी त्यांचा सैनिक आहे, त्यांचे विचार घेऊन पुढे चाललोय. आणि मला या महापालिकेत देखील हा चमत्कार लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा पाहायचा आहे. हा चमत्कार विधानसभेत आपण केला, नगर परिषदेमध्ये केला. खरं म्हणजे या ठिकाणी लोकसभा झाली, विधानसभा झाली, नगर परिषद झाली, हॅट्रिक झाली. आता महापालिकेत आपल्याला चौकार मारायचा आहे. चौकार. आणि म्हणून पुणे शहर हे महाराष्ट्राचं चैतन्य आहे, विद्येचं माहेरघर आहे. आपल्या महापालिकेने अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलेला आणि ही बाब आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या अमृत वर्षात काय द्यायचं असेल तर विकासाचं अमृत आपल्याला पुण्याला द्यावं लागेल. विकासाचं. आणि म्हणून आपला शिवसेनेचा अजेंडा काय? सत्ता खुर्ची बिलकुल नाही. आपला अजेंडा विकास, आपला अजेंडा डेव्हलपमेंट, आपला अजेंडा सर्वसामान्याच्या आयुष्यामध्ये बदल घडवणं हा अजेंडा आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो की 2.5 वर्षाच्या माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये आपण पाहिलं की अनेक प्रकल्प आम्ही राबवले, अनेक विकासाभिमुख कल्याणकारी योजना आम्ही राबवल्या. मला आठवतं, मी एकदा गावी जात होतो. कुठला चौक होता तो? चांदणी चौक. मी गावी जाताना चांदणी चौकामध्ये लोक थांबले होते आणि मला त्यांनी लोकांनी थांबवलं आणि म्हणाले, आमच्या व्यथा ऐकून घ्या. एवढी ट्रॅफिक व्हायची तिकडे. मी सांगितलं की आपण याच्यातून मार्ग काढू. मी जाता जाताच सगळ्या अधिकाऱ्यांना फोन केले, सगळ्यांना सूचना दिल्या. गावावरून येताना पुन्हा तिकडे थांबलो आणि त्या चांदणी चौकातली ट्रॅफिक आता दूर झालेली आहे ना, दूर झाली. आता इथली कात्रजची करायची. कात्रजची ट्रॅफिक देखील दूर केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपण शिवसेना स्वबळावर आपण लढतोय. काही लोक म्हणतात एक नगरसेवक होता ते 120 कसे करणार. तर मी सांगतो, मी विधानसभेच्या पहिल्या भाषणात सांगितलं होतं की आम्ही या विधानसभेत 200 पार करून दाखवणार, तर 232 आणून दाखवले. ते इथं छोटी गोष्ट आहे. मी डॉक्टर नसलो तर ऑपरेशन करतो, कोणाला गोळी, इंजेक्शन, सर्जरी मला सगळं माहित आहे. आणि त्यामुळे काय करायचं हे शेवटी जनता ठरवत असते. जनता ठरवत असते. आणि काय म्हणाल कोण? आणि मी आपल्याला एवढंच सांगतो, एकनाथ शिंदे बोलतो ते करतो. माझ्या लाडक्या बहिणी इथं साक्षीदार आहे. मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली. मी गरिबी पाहिली आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे.
आणि म्हणून मी ठरवलं, जेव्हा माझ्या हातात सत्ता येईल, माझ्या लाडक्या माता भगिनींसाठी, माझ्या भावांसाठी मला काही ना काही करायचं आहे. आणि त्यातूनच लाडक्या बहीण योजनेचा जन्म झाला. अनेक लोकांनी त्याला विरोध केला, अनेक लोक कोर्टात गेली, पण तुमचा एकनाथ शिंदे खमक्या भाऊ तिथे बसला होता, त्यामुळे लाडकी बहीण योजना सुरू झाली. आणि मी सांगतो, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. हा शब्द आहे तुमच्या भावाचा. कमिटमेंट, कमिटमेंट. एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. हे माझा स्वभाव आहे. एक तर कमिटमेंट करायची नाही. बाळासाहेब सांगायचे, आश्वासन देताना 10 नाही 100 वेळा विचार करा, पण दिल्यानंतर माघार नाही. मी त्यांचा सैनिक आहे, त्यांचे विचार घेऊन पुढे चाललोय, याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून शिवसेनेला एकटी लढते म्हणून कोणी हलक्यात घेऊ नका. शिवसेनेला हलक्यात घेऊ नका. शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची आहे, हिंदुत्वाच्या विचाराची आहे. एक महाराष्ट्र, एक शिवसेनेचा धनुष्यबाण हे महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. आणि म्हणून आमची आन बान शान, आमची निशाणी आहे धनुष्यबाण. आणि म्हणून शिवसेनेचा धनुष्यबाण या ठिकाणी जलवा दाखवणार, या ठिकाणी भगवा फडकवणार. इलाका किसका भी हो, धमाका हम ही करेंगे, आपल्याला मी सांगतो. आणि म्हणून कुणी कुणाला कमजोर समजू नये. शेवटी ही जनता जनार्दन सगळं सर्वस्व असते. काही लोक स्वतःला मालक समजतात, मतदारांना नोकर समजतात, पण तुम्ही मालक आहात, आम्ही तुमचे सेवक आहोत. तुम्ही जर ठरवलं तर कुणाला वरती उचलता, ठरवलं तर असं आपटता की परत उठत नाही. त्यामुळे या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणी भावांना मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. आणि लोक म्हणतात पुन्हा तिथं काय ऊन, पण आता मी सांगतो, पुन्हा तिथं शिवसेना ऊन आता ती तुम्हाला ऊन भरून काढायचं आहे. तुम्हाला जी कमतरता आहे ती भरून काढायची आहे. आणि या कात्रजच्या रहिवाशांनी एकदा ठरवलं तर ठरवलं ते करतील. शिवसेना प्लस करून आपल्याला इथं बेरजेचं राजकारण करायचं.